श्री स्वामी समर्थ. स्वामीचे असे व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी समर्थ म्हणतात, 2 मिनिटं तुला आनंदाच्या बातमीचा कॉल येईल. हे 2 मिनिटं खूप मोठी वाटतील. हृदयाची धडधड वाढेल, मनात विचारांची गर्दी होईल. खरंच येईल का? काय बातमी असेल? पण स्वामी म्हणतात, शंका नाही, विश्वास ठेव. तू इतके दिवस ज्या गोष्टीसाठी प्रार्थना केली, ज्या गोष्टीसाठी रात्रभर जागलास, ज्यामुळे मनात ताण होता, त्यावर आता प्रकाश पडणार आहे. फोन वाजेल त्याच क्षणी घाबरू नकोस, शांत श्वास घे. कारण हा फक्त कॉल नाही, हा तुझ्या संयमाचा परिणाम आहे. तुझ्या डोळ्यात पाणी येईल, मन हलकं होईल आणि तू स्वतःला म्हणशील, देवा धन्यवाद. स्वामी समर्थ म्हणतात, प्रत्येक वेदनेनंतर एक आनंद दडलेला असतो. हे 2 मिनिटं तुझ्या विश्वासाची परीक्षा आहेत. नकारात्मक विचार मनात आणू नकोस. घरात कोणाला तरी हाक मार, थांबा, काहीतरी चांगलं होणार आहे आणि मनाने तयार हो. कॉल कदाचित नोकरीबद्दल असेल, कदाचित पैशांबद्दल, कदाचित तब्येतीबद्दल दिलासा देणारा असेल किंवा एखाद्या नात्यांबद्दल चांगली बातमी असेल. काहीही असो, तो कॉल तुझं मन आनंदाने भरून टाकेल. स्वामी समर्थ म्हणतात, तुझी वाट पाहणं संपत आलंय. आजपर्यंत जे अडथळे होते ते दूर आहेत. तुझ्या आता घरावर कृपेची सावली आहे. फोन वाजण्याआधी मनात कृतज्ञता ठेव, कारण कृतज्ञ मन आनंदाला आकर्षित करतं. तू एकटा नाहीस आहे, स्वामी तुझ्यासोबत उभे आहेत. आता हस, डोळे मीट आणि मनात मन जे होईल ते माझ्या भल्यासाठी. त्या 2 मिनिटात तुझं आयुष्य एक नवीन वळण घेऊ शकतं. हो आज्ञाआधी तुला आता तुझं मन धडधड होतं. काय होईल असे? खरंच चांगली बातमी येईल का? पण कधी कधी आनंद आधी असा विश्वास मागतो आणि तू तो विश्वास आता ठेवायला शिकलाय. तू खूप वेळा निराशेचे कॉल घेतले आहेत, कधी वाईट बातमी, कधी उशीर, कधी नकार. पण आजचा क्षण वेगळा आहे. आजचा कॉल तुझ्या संयमाचं उत्तर आहे. तू खूप दिवस स्वतःला मजबूत दाखवलं, घरच्यांसमोर हसलास, पण आतून काळजी करत होतास. तुझ्या मनात सतत एकच विचार होता, कधी सगळं ठीक होईल. तो क्षण जवळ आलाय. हा कॉल कदाचित नोकरीबद्दल असेल, कदाचित एखाद्या कामाचं यश, कदाचित पैशाबद्दलचा दिलासा, कदाचित एखाद्या नात्यातील चांगली बातमी. पण त्यात एक गोष्ट नक्की असेल, तुझ्या मनाला शांतता. तू फोन उचलशील आणि समोरून आलेले शब्द तुझ्या चेहऱ्यावर हसू आणतील. तुला कधी विश्वास बसणार नाही. तू पुन्हा विचारशील, खरंच? हो खरंच. कारण देव जेव्हा देतो तेव्हा अचानक देतो आणि जेव्हा बदलतो तेव्हा पुन्हा बदलतो. तुझ्या घरात आज हलकं वातावरण असेल, कुणीतरी हसेल, कुणीतरी आनंदाने बातमी सांगेल आणि तू मनात म्हणशील, इतके दिवस वाट पाहिली पण योग्य वेळ आली. हा कॉल फक्त बातमीचा नाहीये, तो नव्या सुरुवातीचा आहे. तू इतके दिवस जे काही सहन केलं, ज्या रात्री जागून काढल्या, ज्या वेळी मन तुटलं, त्याचं फळ आहे आता क्षण. आता हा पुढे तुला आत्मविश्वास वाढताना जाणवेल. तू जास्त धैर्याने निर्णय घेशील, भीती कमी होईल. कारण एकदा देव उत्तर देतो तेव्हा मनातील खात्री येते, तो ऐकतो. तुझ्या घरात आता सकारात्मक ऊर्जा वाढेल. ज्या भीतीने तुझा ताण पाहिलाय त्या आता तुझं हसू पाहतील. तू स्वतः सांगशील, मी हार मानली नाही, हीच तर तुझी जिंक आहे. कधी कधी 2 मिनिटं पूर्ण आयुष्य बदलू शकतात. एक कॉल, एक वाक्य, एक बातमी आणि सगळे हलके होतं. तुझ्या डोळ्यात पाणी येईल, पण ते आनंदाचं असेल. तू देवाचे आभार मानशील आणि लक्षात ठेव, हा फक्त सुरुवात आहे. यापुढे अजून चांगल्या गोष्टी येतील. आता भीतीला जागा देऊ नकोस. आता थांबलेले थकवा आणि विश्वास ठेव. तुझं मन खूप शुद्ध आहे, तुझी नियती चांगली आहे, तुझी मेहनत खरी आहे. म्हणून हा कॉल तुझ्यासाठी आहे. फोन वाजला की घाबरू नकोस, हसत उचल. आजचा कारण दिवस तुझ्या आयुष्यातला खास दिवस आहे. आता शांत हो. हे 2 मिनिटं घाईत घालवू नकोस. श्वास हळू घे, डोळे क्षणभर मीट, मनात विचार कर, जर खरोखर हा कॉल आला तर मी काय करेन? सर्वात आधी धन्यवाद देईन का, की आनंदात हरवून जाईल? लक्षात ठेव, आनंदाचा क्षण मोठा असतो, पण नम्रता त्याहून मोठी असते. तू इतके दिवस संघर्ष केल्यास, कोणाला न सांगता मनातली वेदना सहन केली. रात्री झोप येत नव्हती, पण सकाळी हसत उठला. लोकांना वाटलं तू मजबूत आहे, पण तुला माहीत आहे, तू फक्त श्रद्धेवर टिकून होता. आज हे 2 मिनिटं तुला एक गोष्ट शिकवतात, विश्वास शेवटच्या क्षणापर्यंत जिवंत ठेवायचा असतो. कॉल आला तर छान, पण त्या कॉलपेक्षा मोठं काय आहे माहिती आहे का? तुझा विश्वास. जर 2 मिनिटात फोन वाजला तर समज तुझ्या प्रार्थनेला उत्तर मिळालं.
पण जर फोन वाजला नाही तर निराश होऊ नकोस, कारण कधी कधी आनंदाचा कॉल फोनवर येत नाही, तो मनात येतो. एखादी मोठी भीती संपते, एखादा ताण कमी होतो, एखादं ओझं हलकं होतं, तोही आनंदाचा असतो. आता स्वतःला एक प्रश्न विचार, मी आनंदाला तयार आहे का? कारण आनंद आल्यानंतर जबाबदारी येते, नम्रता लागते, शांतता लागते. आजपासून ठरतं, मी आनंदाचेही स्थिर राहीन. फोन वाजो किंवा न वाजो, मी आता माझा विश्वास कमी करणार नाही. तुझं आयुष्य एका कॉलवर अवलंबून नाही, तर तुझं आयुष्य तुझ्या श्रद्धेवर उभं आहे, आणि ती श्रद्धा खूप मजबूत आहे. हे 2 मिनिटं तुला आठवण करून देतात, तू खूप सहन केलं आहेस, तू खूप थांबला आहेस, तू खूप संयम ठेवला आहेस. आता जरा स्वतःवर प्रेम कर. मनात म्हण, मी पात्र आहे आनंदाचा, मी पात्र आहे चांगल्या बातमीचा, मी पात्र आहे शांत आयुष्याचा. हे शब्द मनापासून बोल. फोन वाजला तर हसून उत्तर दे, आणि आतून मन धन्यवाद. फोन नाही वाजला तर मनात मन, माझ्यासाठी अजून चांगलं काहीतरी तयार आहे. कारण देव कधी कमी देत नाही, ते आता योग्य वेळी देतो. आज या 2 मिनिटात तू स्वतः भेटलास, तुझी भीती आता पाहिली, तुझं आता आशा जाणवली. हीच ते खरी भेट आहे. आनंद फक्त बातमी नसतो, तो एक अस्वस्थता असते. तू जर आता आतून शांत झालाय तरी तोच आता सर्वात मोठा आनंद आहे. आता फोनकडे बघ, पण घाबरू नकोस, विश्वासाने बघ. कारण काहीही हो, तू एकटा नाहीच आहे. तुझ्या प्रत्येक श्वासासोबत श्रद्धा आहे, तुझ्या प्रत्येक पावलासोबत कृपा आहे. आणि शेवटी 2 मिनिटं संपली, वेळ पुढे जाईल, पण तुझं आयुष्य इथेच थांबणार नाही. कॉल आला तर कृतज्ञ राहा, नाही आला तर संयम ठेव. कारण जिथे श्रद्धा असते तिथे चमत्कार नक्की होतो. तू किती दिवस एखाद्या चांगल्या बातमीची वाट पाहतो आहेस? नोकरीबद्दल, पैशांबद्दल, नात्यांबद्दल, घरातल्या एखाद्या अडचणीबद्दल. किती वेळा फोन वाजला की तुझं हृदय धडधडलं, किती वेळा कदाचित हीच ती बातमी असेल असं वाटलं, आणि किती वेळा निराश झाला. आता पण स्वामी सांगतात, यावेळी निराश नाही, यावेळी समाधान आहे. हा कॉल म्हणजे फक्त एक घटना नाही, हा कॉल म्हणजे तुझ्या सहनशीलतेचं फळ आहे, तुझ्या अश्रूंचं उत्तर आहे, तुझ्या आईच्या प्रार्थनेचं फळ आहे, तुझ्या मनातल्या श्रद्धेचं उत्तर आहे. तू जेव्हा थकला तेव्हा हार मानली नाही, तू जेव्हा तुटला तेव्हा स्वतःला सावरलं, तू जेव्हा एकट्या पडला तेव्हा देवाचं नाव घेतलं. आणि म्हणून आज हा क्षण तुझ्यासाठी आहे. स्वामी समर्थ म्हणतात, देव उशीर करतो पण विसरत नाही. तुला वाटलं होतं कदाचित माझं काहीच होणार नाही, तुला वाटलं होतं कदाचित मी इतकंच आयुष्य जगणार आहे, पण तुझ्या नशिबात अजून खूप काही आहे. हा कॉल कदाचित एखाद्या नोकरीचा असेल, कदाचित एखाद्या स्वप्नाच्या सुरुवातीचा असेल, कदाचित एखाद्या तुटलेल्या नात्याच्या जुळण्याचा असेल, कदाचित एखाद्या आर्थिक अडचणीची सुटण्याचा असेल. पण खरी गोष्ट काय आहे माहिती आहे का? हा कॉल तुझ्या आत्मविश्वासाचा आहे. आजपासून तू वेगळा होशील. तुझ्या चालण्यात आता आत्मविश्वास असेल, तुझ्या बोलण्यात शांतता असेल, तुझ्या डोळ्यात आशा असेल. कारण जेव्हा मन खूप दिवस खूप दुःख सहन करतं आणि मग आनंद येतो, तेव्हा तो साधा आनंद नसतो, तो समाधान असतो. तू आजवर जे काही सहन केले आहे ते वाया गेलेले नाही. प्रत्येक आता रात्र, प्रत्येक अश्रू, प्रत्येक प्रार्थना सगळं ऐकलं गेलं आहे. स्वामी म्हणतात, विश्वास ठेवण्याला कधी रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. तुझ्या आयुष्यातला हा कॉल फक्त एक सुरुवात आहे. आज एक आनंदाची बातमी येईल, उद्या दुसरी येईल, हळूहळू तुझ्या आयुष्यात प्रकाश वाढत जाईल. पण लक्षात ठेव, आनंद आल्यावर अहंकार येऊ देऊ नको, संघर्ष विसरू नको. ज्या दिवसाची तुला आता रडवलं त्यांनी तुला आता मजबूत केले. आज जेव्हा फोन वाजेल किंवा एखादी चांगली बातमी मिळेल तेव्हा डोळे मिटून फक्त एवढंच मन, धन्यवाद. कारण कृतज्ञता हीच खरी श्रीमंती असते. तू आता भीतीने जगणार नाही, तू आता लोकांच्या बोलण्याने तुटणार नाहीस, तू आता प्रत्येक गोष्टीला मनाला लावणार नाहीस. कारण तुला समजलं आहे, माझ्यासाठी जे आहे ते मला मिळणारच. हा कॉल फक्त बाहेरून येत नाही, तू आतून येतोय. तो सांगतोय, तू योग्य मार्गावर आहेस, तू योग्य निर्णय घेतलाय, तुझं मन स्वच्छ आहे. आणि स्वामी म्हणतात, आनंदाची बातमी येईल, पण त्यासाठी मन तयार ठेव. नकारात्मक विचार काढून टाक, शंका सोड, भीती सोड. कारण आनंद येण्याआधी मनात जागा असावी लागते. तुझं मन थोडं मोकळं कर. ज्या ते दुखावलं होतं त्यांना माफ कर. ज्यांनी त्या साथ दिली त्यांचे आभार मान, आणि स्वतःलाही धन्यवाद दे. कारण तू हार मानली नाहीस. 2 मिनिटाचा अर्थ फक्त वेळ नाही, तो संकेत आहे आता बदलत जवळ आहे. तू खूप दिवस अंधारात होता, त्या प्रकाशाची वेळ आली, आणि जेव्हा तो कॉल येईल तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरचं हसू तुझ्या सगळ्या दुःखावरचं उत्तर असेल. तू म्हणशील, हो, हेच ते क्षण आहे ज्याची मी इतकी वाट पाहिली आहे. आणि त्या क्षणी तुला जाणवेल, प्रत्येक संघर्षाला अर्थ होता, प्रत्येक थांबण्याला कारण होतं, प्रत्येक उशीर हा योग्य वेळेसाठी होता. म्हणून आता तयार राहा, आनंद स्वीकारण्यासाठी तयार राहा, स्वतःवर विश्वास ठेवण्यासाठी तयार राहा. फोन आला किंवा नाही आला तरी एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं चांगलं ठरलेलं आहे. कधी कधी आपल्याला वाटतं आनंद फक्त एका कॉलमध्ये आहे, पण खरा आनंद मनाच्या शांततेत असतो.
तू इतका दिवस बाहेरून धैर्य दाखवत होता, आता आतून मजबूत हो. स्वामी समर्थ म्हणतात, घडणारी प्रत्येक गोष्ट योग्य वेळीच घडते. जर बातमी असे लगेच आली तर नम्र राहा. जर आता थोडा वेळ लागला तर धीर धर. देव उशीर करतो पण अन्याय करत नाही. आज स्वतःला विचार, मी खरंच कशासाठी आनंद होऊ शकतो? उत्तर कदाचित छोटं असेल, कुटुंब, आरोग्य, एक वेगळंच जेवण, एखादी हसू, हेच तर खरे आशीर्वाद आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मोठ्या बातम्या आयुष्य बदलतात पण छोट्या गोष्टी आयुष्य सुंदर करतात. तुझ्या घरात आता प्रेम जप, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घे, लहानांना प्रेम दे. तुझे काय देतोय तेच परत येतं. आज थोडे शांत बस, मोबाईल बाजूला ठेव, मनाशी संवाद साध. तुला तर जाणवेल तू आधीपेक्षा खूप पुढे आलायस. किती संकट आले, किती लोक बदलले, पण तू अजून उभा आहेस. हीच तर तुझी जिद्द आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात आता अजून खूप काही चांगलं बाकी आहे. म्हणून आजपासून भीतीपेक्षा विश्वास मोठा ठेव, तक्रारीपेक्षा आभार मोठे ठेव, रागापेक्षा प्रेम मोठं ठेव. तू आता कॉल संपल्यानंतर काही क्षण तू शांत बसशील, जणू वेळ आता थांबली आहे असं वाटेल. आता फोन असेल पण मनात अनेक भावना धावत असतील. तू स्वतःला विचारशील, हे खरंच घडलं का? इतके दिवस ज्याची वाट पाहत होतं ते इतक्या साध्या पद्धतीने आलं. हो, देव म्हणतो जे देतो तेव्हा साधेपणात देतो. गाजावाजा नाही, मोठी गोष्ट नाही, फक्त एक क्षण जो आयुष्यभर लक्षात राहतो. तुझ्या चेहऱ्यावर हसू येईल, घरच्यांना तू बातमी सांगशील, त्याच्या आता डोळ्यात आनंद दिसेल आणि तुला जाणवेल हा आनंद फक्त माझा नाही आहे, हा सगळ्यांचा आहे. इतके दिवस घरात जो काही ताण होता तो हलका होईल. जे शब्द काळजीने भरले होते ते आता आशेने भरतील. तू रात्री झोपताना पहिल्यांदा निर्धास्त झोपशील. डोक्यात विचारांची गर्दी नसेल, मन शांत असेल. हीच तर खरी संपत्ती आहे. तुला तर समजेल, वाट पाहणं वाईट नसतं. जर शेवट गोड असेल तर वाट पाहणंही योग्य असतं. तू मागे होऊन बघशील आणि म्हणशील, मी खूप सहन केले, मी तुटलो नाहीये. हे खूप मोठं आहे. आता पुढे तुला स्वतःवर जास्त विश्वास वाटेल. तुझे काही निर्णय घेशील ते ठामपणे घेशील, कारण एकदा आयुष्यात अशा प्रकाशाच्या आशेचा किरण दिसला की मनात एक खात्री येते, सगळी शक्ती आहे. तुझ्या मनातील भीती ती हळूहळू नाहीशी होईल. काय होईल हा प्रश्न सगळ्यात चांगला होईल, यात बदलेल. आता पुढे तू जास्त हसशील, जास्त बोलशील, जास्त मन मोकळ्या राहशील, कारण तुझं मन हलकं झालंय. तुझ्या घरात लहान लहान आनंद साजरे होतील. कदाचित मोठी पार्टी नसेल, मन मनापासून तर समाधान असेल. तू देवासमोर उभा राहशील आणि फक्त एकच शब्द बोलशील, धन्यवाद. आणि त्या धन्यवादामध्ये तुझ्या सगळ्या वेदना विरघळशील. लक्षात ठेव, हा शेवट नाही, ही सुरुवात आहे. आता पुढे अजून संधी येतील, अजून आता तुला चांगल्या बातम्या येतील, अजून यश मिळेल. पण आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता तुझ्या आता विश्वास मिळाला आहे. विश्वास स्वतःवर, विश्वास देवावर, विश्वास भविष्यावर. तुझं आयुष्य स्थिर होत जाईल आणि शांत होत जाईल. आणि ज्यांनी तुला तर कमी लेखले त्यांना उत्तर देण्याची गरज नाही. तुझं शांत यशस्वी आयुष्य त्यांचं उत्तर असेल. तू आता समजलाय तर तुला दुःख कायमचं नसतं, रात्र कायमची नसते, प्रतीक्षा व्यर्थ नसते. प्रत्येक अंधारानंतर प्रकाश असतो आणि आज तो प्रकाश तुझ्या दारात उभा आहे. तू लक्षात दिलंस का? हे 2 मिनिटं संपली किंवा कदाचित अजून चालू आहेत, पण तू अजून इथेच आहे. श्वास घेत आहे, विचार करत आहे, विश्वास ठेवतो आहेस. हीच ती तुझी ताकद आहे. कधी कधी आपण एखाद्या कॉलची वाट पाहतो, पण खरं तर आपण खात्रीची वाट पाहत असतो. कोणतीही सांगावं, सगळं आता ठीक होणार आहे. आज ती तुला आता तेच सांगतोय, सगळं ठीक होणार आहे. कॉल आता आज येईल, उद्या येईल किंवा एखाद्या वेगळ्या मार्गाने येईल, पण तुझ्या आयुष्यात आनंद येणारच आहे. हार तू आता मानली नाहीस आहे. तू इतका काळ संघर्ष केलास, तुझ्या डोळ्यात पाणी होतं, तुझ्या ओठांवर हसू ठेवलं होतं, खरं त्या लोकांसाठी स्वतःचं दुःख लपवलं. ही छोटी गोष्ट नाही. देवातल्या मोठ्या प्रार्थना नको असतात, त्याच खरं मन लागतं आणि तुझं मन खरं आहे. आज तू तर स्वतःला एक वचन दे, मी परिस्थितीवर प्रेम करणार नाही, मी तर स्वतःवर करेन. कारण परिस्थिती बदलते पण स्वतःवरचं प्रेम कायम राहतं. जर कॉल आला तर तो क्षण साजरा कर, पण लक्षात ठेव, तो शेवट नाही, तो सुरुवात आहे. जर कॉल नाही आला तर निराश होऊ नकोस, कारण काही वेळ देव आपल्याला फोन नाही तर धैर्य देतो. तुला आता माहिती आहे का, कधी कधी आपण ज्या गोष्टीसाठी तडफडतो ती मिळाल्यावर कळतं आपण ज्या वाट पाहण्याचं मोठं झालं. आज तू मोठा झाल्यास मनाने, समजुतीने, श्रद्धेने. आता स्वतःला विचार, मी खरंच काय शोधतो आहे? पैसा, यश, मनशांती. आता तुझ्या उत्तराचा तुझा मार्ग आहे. तू जेव्हा शांत होतो तेव्हा तुझं घर शांत होतं. तू जेव्हा विश्वास ठेवतो तेव्हा घरात आशा वाढते. तुझ्या एका सकारात्मक विचाराने पूर्ण वातावरण बदलू शकतं. आजपासून तक्रार कमी कर,
का माझ्याबरोबर हे विचारणं थांबव आणि मला यातून काय शिकायला मिळालं हे विचारायला सुरुवात कर. जीवन हे परीक्षा आहे, पण त्याचबरोबर ती तयारी आहे. तू अजून संपलेली नाहीस. तुझी आता गोष्ट आता अजून बाकी आहे. आता हे क्षण आता अध्याय आहे. तू आता खूप मजबूत आहे. कधी तुला स्वतःवर शंका आली, पण तू पुढे चालत राहिला. ही तुझी श्रद्धा पुढे नेईल. आता एक क्षण डोळे मीट, हात जोड आणि मनात हळूच म्हणजे माझ्यासाठी योग्य आहे ते मला दे. माझ्या घरात आनंद ठेव, माझ्या मनात शांतता ठेव. हे शब्द मनापासून बोल. तुला जाणवेल ताण कमी होतोय, हृदय हलकं होतंय. आनंदाचा कॉल हा फक्त एक प्रतीक आहे. खरं तर आनंद तुझ्या आत जन्म घेतो आहे. तू आता जिंकला आहेस, कारण तू विश्वास ठेवलाय. कॉल आला तर धन्यवाद दे, नाही आला तरी धन्यवाद दे. कारण कृतज्ञता ठेवणारा माणूस कधी रिकामा राहत नाही. तुझ्या आयुष्यात प्रकाश तो हळूहळू वाढेल. तू फक्त तिला बंद करू नकोस. आता पुढचं आयुष्य भीतीने नाही तर धैर्याने जग. बाळा, आनंदाची बातमी फक्त सुरुवात आहे. खरा आनंद म्हणजे मनाची शांतता, आणि ती शांतता तुला आता मिळणार आहे. तू इतकी वर्ष फक्त धावत राहिला, कधी पैशासाठी, कधी कुटुंबासाठी, कधी स्वतःला सिद्ध करण्यासाठी. पण या धावपळीत तू स्वतःला हरवून बसला. तुझं हसू कमी झालं, तुझी झोप कमी झाली, तुझं मन सतत विचारत राहिलं. तुला आठवते का, एक काळ असा होता जेव्हा तू छोट्या छोट्या गोष्टीतून खुश व्हायचा. एखादी चॉकलेट मिळाली तरी आनंद, मित्रासोबत हसणं म्हणजे जग जिंकण्यासारखं, आईच्या हातात जेवण म्हणजे सुख. आता सगळं आहे, पण मनात ती निराशच नाही आहे. स्वामी म्हणतात, पुन्हा त्या साधेपणाकडे जा. तिथे आनंदासाठी कारण लागत नाही. आनंदाची बातमी येईल, पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे तुझ्या त्या मनातील भीती संपेल. तू नेहमी भविष्याची चिंता करत होता. उद्या काय होईल, माझं काय आहे, घराचं काय आहे, हा प्रश्नाची तुला आता आतून खूप थकवलाय. पण आता लक्षात ठेव, भविष्याचा भार एकट्याने उचलायचा नसतो, देवावर सोपायचा असतो. प्रयत्न कर, बाकीचं त्याच्यावर सोड. तुझ्या आयुष्यात जे काही लोक आले ते आता तुला काहीतरी शिकवलं. ज्याने साथ दिली त्याने आता प्रेम शिकवलं. ज्याने धोका दिला त्याने त्या सावध राहायला शिकवलं. ज्याने दूर गेलं त्याने आता स्वतःची किंमत शिकवली. म्हणून कुणावर राग धरू नको. सगळ्यांना माफ कर, कारण माफ केल्याने त्याचं नाही तर तुझं मन हलकं होतं. तू खूप काय संवेदनशील आहेस. लहान सहान गोष्टीतही तुला मनाला लावतोस. एखाद्या वाक्यही तुला दिवसभर त्रास देतं, पण आता बदलायचं आहे. आम्ही सांगतात, जे काही आपल्या मनात दुखवतं त्याला मनात आता जागा देऊ नको. लोक काय बोलतात हे बोलू दे, त्यांचा विचार त्यांचा आहे, पण तुझं सत्य तुला माहीत आहे, तेच पुरेसं आहे. आता स्वतःवर प्रेम करायला शिक, स्वतःला वेळ दे. तुझ्या आईवडिलांच्या गोष्टी कर, एखादं पुस्तक वाच, सकाळी शांत बस, देवाचं नाव घे. तू आतून जितकं शांत होशील तितकं बाहेरचं जग कमी त्रास देईल. आणि हो, तुझ्या आई वडिलांचा विचार कर. तुझ्यासाठी किती केलं आहे. त्यांच्या डोळ्यात फक्त एकच इच्छा ठेव, तू आता सुखी राहावा. पैसा, यश, नाव सगळं नंतर. तुझा हसू त्यांच्यापर्यंत सर्वात मोठं यश आहे. तर तू जेव्हा आनंदाची बातमी ऐकशील तेव्हा त्यांच्यासोबत शेअर कर. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पहा, त्यांचं खरा आशीर्वाद आहे. तुझ्या आयुष्यात अजून खूप काही दुःख दिवस आहे. तुला तर अजून खूप प्रेम करायला मिळणार आहे. कदाचित एखादा अशी बातमी व्यक्ती येईल जी तुला आता पूर्णपणे समजून घेईल, जी तुझ्या शांततेला समजेल, जी तुझ्या संघर्षाला आधार देईल. पण आधी ती स्वतःला पूर्ण कर. दुसऱ्याकडून आता आनंद मागण्याआधी स्वतःमध्ये आनंद निर्माण कर. स्वामी म्हणतात, रिकामं मन दुसऱ्याकडून अपेक्षा करत, पूर्ण मन आभार मानता. आता तक्रारी कमी कर, कृतज्ञता वाढव. आज जे काही आहे त्यासाठी धन्यवाद दे. छोटंसं घर आहे, धन्यवाद. जेवायला अन्न आहे, धन्यवाद. शरीर निरोगी आहे, धन्यवाद. काही लोक तरी सोबत आहे, धन्यवाद. जेव्हा तू आभार मानतो तेव्हा जीवन आता तुला आणखी देतं. ज्या आयुष्यात आता नवा टप्पा सुरू होणार आहे, जिथे तू भीतीने आहे, विश्वासाने जगशील. तू रडशीलही कधी कधी, पण तुला तर तुटणार नाहीस. तू पडशील पण उठशील, कारण आता तुला माहिती आहे मी एकटा नाही आहे. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर त्याचा हात आहे. तू जेव्हा रात्री शांत झोपशील तेव्हा मनात भीती नसावी, फक्त एकच भावना असावी, विश्वास. आता पुढे आयुष्य सोपं होईल असं नाही, पण तू मजबूत होशील. आणि जेव्हा मन मजबूत होतं तेव्हा संकट लहान वाटतात. तू खूप काय चांगलं आहेस. तुझं मन स्वच्छ आहे. तू इतरांचा विचार करतो. तू कधी जाणून बुजून कोणाला दुखावत नाही, म्हणून तुझ्यासाठी चांगलं ठरलं आहे. आता एक वचन दे, स्वतःसाठी कमी समजणार नाहीस आहे. कोणाच्या बोलण्याने स्वतःवर शंका घेणार नाहीस. अपयश आलं तरी प्रयत्न सोडणार नाही. आणि रोज एकदा तरी स्वतःला सांग, मी पुरेसं आहे, कारण खरंच तू पुरेसं आहे. आता तुला हळूहळू जीवन बदलताना पहा. तुझ्या मनाला अंधार कमी होताना पहा. तुझ्या चेहऱ्यावरचं हसू वाढताना पहा. आणि लक्षात ठेव, आनंद ही एक घटना नाही, ही एक अवस्था आहे जी तुझ्या आत आहे. फक्त तिला जाग करायचं आहे. आजचा दिवस तुझ्यासाठी खास आहे. मनात जी काही चिंता होते ती हळूहळू मिटत चालली आहे. तू आतापर्यंत जे काही सहन केलं ते आता फळ देणार आहे. स्वामी म्हणतात, कधी कधी आपण जे काही पाहतो ते लगेच समजत नाही, पण वेळ येतो तेव्हा सगळं उलगडतं. फोन येईल की नाही हे
महत्त्वाचं नाही, महत्त्वाचं म्हणजे तुझ्या मनातील शांतता. तुझ्या घरात हळूहळू आनंद येईल, छोट्या छोट्या गोष्टीसाठी हसू येईल, आर्थिक चिंता कमी होतील, कामात प्रगती होईल. स्वामी समर्थ म्हणतात जे काही चांगलं होणार आहे ते नक्कीच होणार आहे, फक्त धीर ठेव. आज तुला वाटत असेल की वेळ उडून जात आहे, पण लक्षात ठेव सर्व गोष्टी योग्य वेळेत घडतात. तू आजपर्यंत जे काही सहन केलं त्याचे मेहनतीचं फळ तुला मिळणार आहे. कदाचित एखादी चांगली बातमी मिळेल, कदाचित नोकरीबद्दल, कदाचित घराबद्दल किंवा मुलाबद्दल. स्वामी म्हणतात सर्व काही तुला हवे तसे घडणार आहे. किती दिवस वाट पाहिली ती आता पार होणार आहे. आता थोडा वेळ स्वतःसाठी काढ, कारण आता मन शांत कर, थोडंसं प्रार्थना कर, देवाशी बोल, जुन्या त्रासांना मागे सोड, नकारात्मक विचार मनातून काढ. स्वामी समर्थ म्हणतात ज्याचं मन शुद्ध असतं त्याला सुख आपोआप भेटतं. आज कोणावर राग करायचं नाहीये, जुन्या वादांना आठवू नका, सगळ्यांनी आता प्रेमाने वागा. हेच तर तुझ्या घरात आनंदाचे बीज पेरतात, हे तुझ्या मनाला शांती देतं. रात्री झोपताना मनात फक्त एकच विचार ठेव, मी आशीर्वादात आहे, सगळं ठीक होणार आहे. तू जितकं काळ विचार करत होता तितकं काळ तू स्वतःला दोष देत होता. मी का असं घालोय, मी का कमी पडलोय, माझ्याशी कधी चांगलं होईल, हे विचार आता मागे टाक. कारण आता तुझ्या आयुष्यात आता एक नवा क्षण उभा आहे, एक क्षण जो बदल घडवेल, जो तुझ्या आता मनातल्या शंकेला शांत करेल, जो तुझ्या हृदयाला आनंद देईल. सुरुवातीला तू भीतीने विचारशील खरंच हे घडणार आहे का, पण जसं जसा दिवस पुढे जाईल तसं तसं तू जाणशील सर्व काही योग्य मार्गाने आहे. तुझ्या घरात हळूहळू बदल जाणवेल. तू पाहशील छोटी छोटी गोष्टी ज्या तुझं मन भारावून टाकत होत्या त्या आता हलक्या होऊ लागतील. भाजणे आता जेवण, समाज, हास्य सगळे आता एका नवा स्पर्श येईल, एका नव्या विश्वास उगवेल. तुझ्या आयुष्यातील एक लोकांना चांगली आता देखील ही जाणवेल. त्या व्यक्तीशी तुझं आता संभाषण कठीण होऊ लागलं आहे होता ते आता तो सौम्य आणि प्रेमळ होतील. ज्याने तुझा आता गैरसमज केला होता ते स्वतःहून समजायला येते. हे तर स्वामी समर्थांचा आश्वासन आहे, ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याच्या आयुष्यात चमत्कार होतो. तुझ्या तर मनातील भीती आता शंका हळूहळू कमी होतील. तुझ्या आता जाणवेल की तू आता स्वतःवर जास्त विश्वास ठेवतोय. आता तुझ्या निर्णयामध्ये निश्चित असेल. भीतीच्या अंधारात आता धावत बसण्याऐवजी तू शांतपणे पाऊल टाकशील. आता लक्षात ठेव, प्रत्येक आनंदाच्या क्षणाची सुरुवात मनाच्या शांततेतूनच होते. तुझ्या मनात जरा विसरलेली आस्था, विसरलेला विश्वास पुन्हा जागृत झाला तर सगळं उरलेलं आयुष्य हलकं होईल. तुझ्या मनातील ताण, आता चिंता या वर्षभरात तुला आता झोपत दिला नव्हते ते आता हळूहळू विरघळतील. तू आठव, आता देव नेहमी आपल्या आता प्रार्थनेतून उत्तर देतोय. जो कधी मोठा आवाज करत नाही, कधी गादाबादा करत नाही, तो फक्त शांतपणे काम करतो. तुझ्या आयुष्यात एक क्षण येईल जो तुला सांगेल सगळ्या योग्य मार्गाने चालला आहे, आणि तुझ्या हातातील मेहनत, तुझ्या काळजीचे दिवस, तुझ्या धैर्याचे क्षण सगळे आता या क्षणाला आता अर्थ मिळेल. ज्या गोष्टीसाठी तू तणावात घेत होता, त्या निर्णयासाठी तू स्वतःला दोष देत होता, त्यात आता प्रकाश दिसेल. आता तुला माहिती आहे का, प्रत्येक अडचण तुझ्यासाठी शिकवण घेऊन येते. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा तुला बळकट कळतोय. जे तुझं समजत नाहीये ते देव समजत असतो, आणि योग्य वेळ आली की जो तुझ्या पाठीशी उभा राहतो. तुझ्या घरात आनंदाचे छोटे छोटे क्षण वाढतील. कधी एखाद्या मुलाचे असू, कधी एखाद्या अपयशाला पलट, कधी घरातील लहान सण काम पूर्ण होणं, ही सगळी छोटी तुला सांगतील. पण सगळं आता सुरळीत चाललं आहे. तुझ्या आता मनातील भीती, आता चिंता आता मागे राहतील. तुला आता जाणवेल की तुझी काही सहन केलं आहेस ते व्यर्थ नव्हतं. तू त्या अनुभवातून शिकलायस आणि आता तुझी खरी ताकद उगवती आहे. आता लक्षात ठेव, तू खूप काही फक्त बाहेरून येत नाहीये, ते मनाच्या शांततेतून येतं. तुझ्या मनात जर विश्वास असेल, तुझ्या हृदयात आशा असेल तर कोणतीही अडचण तुला थांबवू शकत नाही. तुझ्या डोळ्यात आता आनंदाचे अश्रू येतील, पण ते अश्रू दुःखाचे नाहीत. ते अश्रू आता आनंदाचे क्षण असतील. क्षण ते जे सांगतात ते आता सगळं चांगलं होणार आहे. तुझ्या आयुष्यातील नकारात्मक हळूहळू कमी होतील. ज्याने तुला दुखावलं ते आता स्वतःहून सुधारतील. ज्याने तुला गैरसमज केला ते स्वतःहून समजतील. तुझ्या मनात आता शांतता मिळाली आहे. तुझ्या आता घरात उजेड पडला आहे. तुझ्या मनात विश्वास जिंकला आहे. तू हसशील, तू आनंदात बोलशील, तू स्वतःसाठी जास्त वेळ घालवशील. कारण आता तुला आता समजलं आहे, ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याच्यावर स्वामी समर्थ कायम राहतात. आता तुझ्या आयुष्यातील हे प्रत्येक दिवस नवीन आशा देऊन येईल, नवीन संधी उघडेल, नवीन प्रेम आणि आनंद भेटेल. तुझ्या मनातील ती मोठी इच्छा आता जी तुला आता खूप दिवस तणावात होती ती आता पूर्ण होईल. कदाचित हळू पण नक्की होईल. स्वामी समर्थ म्हणतात आनंद फक्त बाहेरच्या गोष्टीत नाही, तो आता आतून निर्माण होतो. तुला वाटतंय तो 2 मिनिटं कॉल येणार आहे, पण तो करून तुला येतो त्या क्षणापूर्वी मन तयार होतं. मनात एक जागा बनते, जिथे आनंद बसतो तिथे शांतता राहते. तू किती दिवस वाट पाहिली, किती रात्र उशिरापर्यंत जागा राहिला, किती विचार मनात फिरवले,
किती काळजी घेतली, किती वेळ स्वतःला धैर्य दिलं. आता स्वामी समर्थ तुला सांगतायत, तू सक्षम आहेस, तू पात्र आहेस. हीच तर खरी बातमी आहे. कॉल फक्त एक माध्यम आहे. खरंच आता तो चमत्कार आणि तुझ्या आता आयुष्यात आतल्या श्वासात आता तुला आठवतंय, जेव्हा कोणी तुला आता समजत नव्हतं. तुझ्या अश्रूंना न पाहता तू एकटा वाटत होता, तरी तुझ्या आता श्रद्धेला सोडलं नाही. ही तर ताकद आहे, हीच तर शक्ती आहे. ही तुझ्या हृदयातला आनंद देणारी शक्ती आहे. तू जेव्हा फक्त इकडे वाट पाहत होता, तेव्हा काही वेळा मन धडधडत होतं. मनात लक्षात होतं धगधगपणा. हेच तर तुझं हृदय जिवंत असलेलं लक्षण आहे. त्या धगधगपणाला धान्य दे आता. त्यामुळे त्याला तर शांत कर, श्वास हळू कर, मन स्थिर कर. कारण जेव्हा मन स्थिर होतं तेव्हा योग्य निर्णय घेतला जातो, तेव्हा योग्य संवाद साधला जातो, तेव्हा योग्य कृपा होते. हे 2 मिनिटं फक्त वेळ नाही, 2 मिनिटं तुझ्या मनाला जागृत करणारे आहे. 2 मिनिटं तुझ्या आत्मविश्वासाला प्रबळ बनणारे आहे. हे 2 मिनिटं तुझ्या भविष्याची दिशा देणारे आहे. तू आता विचार कर, आज जर तुला कॉल आला तर हसून स्वीकार आणि मन धन्यवाद, हीच तर माझी वाट पाहिलेली आनंदाची भेट आहे. आणि जर कॉल आला नाही तर शांत राहा, विश्वास जप. कारण काही गोष्टी वेळेवर येतात आणि त्या गोष्टी आता योग्य वेळेत येतात आणि त्याचा परिणाम दीर्घकाळ टिकतो. तू आज फक्त कॉलसाठी वाट पाहत नाही, तू स्वतःसाठी वाट पाहत आहेस. आणि तू आता तुमच्या आयुष्यासाठी वाट पाहत आहेस. तू तुमच्या मन शांतीसाठी वाट पाहतो आहे. या क्षणाला हो अनुभव, काय आले आणि काय येणार आहे त्याची चिंता करू नको. सर्व काही योग्य मार्गाने येत आहे. तू स्वतःला सांग, मी सक्षम आहे, मी विश्वास ठेवतोय, मी आनंदासाठी तयार आहे. हा विश्वास तुझ्या आयुष्यातील खरंच चमत्कार आहे. हा विश्वास तुझ्या घरात आनंद आणतोय. हा विश्वास तुझ्या मनात शांती निर्माण करतोय. आता ही कल्पना कर, सकाळ होईल, सूर्य उगवेल, तुझ्या घरात हसरे चेहरे दिसतील, तुझ्या हृदयात हलकं भरते, तुझ्या प्रत्येक श्वासात सुख भरलेलं असेल. हीच तर खरी आनंदाची भेट आहे, हीच तर खरी बातमी आहे. कोणालाही कॉल किंवा संदेश नाही तरी हा आनंद तुझ्या जवळ आहे. तुझ्या घरात प्रेम वाढव, कुटुंबाशी संवाद ठेवा, लहान गोष्टीवर राग ठेवू नकोस किंवा इतरांवर संताप करू नकोस. कारण जिथे प्रेम राहते तिथे देव राहतो, जिथे संयम राहतो तिथे यश येतं, जिथे श्रद्धा राहते तिथे चमत्कार होतो. आजच्या या 2 मिनिटात मनाला शांत करून, बुद्धीला स्थिर करून आणि आत्मविश्वास जागृत करून तू तुमच्या आयुष्यातील मोठा बदल घडवू शकतो. तुझ्या मनातील तीच इच्छा जी वर्षभर होती जागे, आज ते फुलणार आहे. तुझ्या आयुष्यात होईल नवे वसंताची छाया. तुझ्या वाटेत किती काळ अंधार होता, तू आता चालत राहिला. मनात विश्वासाचा दीप जळत होता. दुःखाचे थेंब ओघळ होते, रात्रीच्या शांतते विसरलेले होते, पण त्या प्रत्येक अश्रूने तुला त्या आत्मात अधिक दृढ केला आहे. तर त्या स्वप्नांच्या त्या तुकड्यांनी तुझ्या त्या हृदयात फुलांना गंध दिलाय. आता लक्ष दे बाळा, आनंद हे उशिरा येतो, पण तो येतो, आयुष्यभर साथ देतो. फोन वाजेल, तुझ्या मनाची धडधड वाढेल, हृदयात गोड गाणं वाढेल आणि स्वप्नातच साकार होतील. तुझ्या आयुष्यातल्या त्या दिवसांच्या आठवणीत जेव्हा तू एकट्यात बसला, रडला, परंतु हार मानली नाही, त्या प्रत्येक क्षणाने तुला तर शिकवलं आहे. सहनशीलता राहिली आहे, श्रद्धा ठेवायला आणि विश्वास ठेवल्यास काही शक्य नाही आहे. स्वामी म्हणतात, भीती आता दूर कर, रागाला विसर, प्रेमाने मन भर, विश्वास ठेव आणि प्रत्येक अडचणीत तू मार्ग शोधशील. आनंदाची ही बातमी फक्त बाह्य घटना नाही, तो तुझ्या मनात निर्माण होतो, तुझ्या आत्म्याला स्पर्श येतो. जेव्हा तू स्वतःला प्रेम करशील तेव्हा तू इतरांना माफ करशील. जेव्हा तू कृतज्ञ राहशील तेव्हा तो आनंद तुझ्या प्रत्येक श्वासात पोहोचेल. तुझ्या हृदयात आता विश्वास उमटले पाहिजे, कारण आयुष्य फक्त संघर्षाचं नाव नाही, ते प्रेमाचं, धैर्याचं आणि श्रद्धेचं नाव आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, जेव्हा तू स्वतःला समजून घेऊन जगशील तेव्हा बाह्य यश तुला नक्कीच भेटेल. तुझ्या मेहनतीचं फळ तुला नक्कीच मिळेल. तुझ्या आयुष्यात नवे दिवस येतील, जिथे प्रत्येक सकाळ आनंद घेऊन येईल, जिथे प्रत्येक रात्री शांत देऊन येईल. भीती, चिंता, राग सगळं विसर, कारण आता फक्त प्रेम, फक्त विश्वास, फक्त हसू भरवत घरभर पाहशील. तिथे मन आधी घाबरत होतं, तिथे आता हसत चालायला शिकशील. जिथे मन तुटत होतं तिथे आता दृढतेने उभा राहशील. स्वामी म्हणतात, बाळा, प्रत्येक अश्रू, प्रत्येक दुःखाचं कारण आहे, जे तुला सुखाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी आहे. आता प्रत्येक क्षणाला महत्त्व दे आणि प्रत्येक क्षण तुला काहीतरी शिकवतो. आज जे काही मिळणार आहे ते फक्त एक तुझा हक्क नाही, ते तुझ्या मेहनतीचं आणि तुझ्या धैर्याचं फळ आहे. तुझ्या तर हृदयात प्रेम वाढेल, तुझ्या मनात श्रद्धा जागव, तुझ्या आत्म्यात विश्वास फुल, फोन वाजेल, कॉल येईल, तुझ्या आयुष्यात नवा उत्साह निर्माण होईल. ज्या क्षणावर तू समजशील आयुष्याची खरी किंमत संघर्षात नाही, तर प्रेम, श्रद्धा, धैर्य आणि कृतज्ञता आहे. बाळा, आनंद फक्त बाह्य गोष्टी नाही, तो तुझ्या मनाच्या शुद्धतेत आहे, तुझ्यात आत्मविश्वास आहे, तो तुझ्या श्रद्धेत आहे. जो विश्वास कायम राहील तो आनंद कायम राहील. आजच्या या 2 मिनिटात तू फक्त विश्वास ठेव,
ही भीती दूर कर, मनात शंका ठेवू नको, शांत राहा आणि प्रत्येक क्षणाचा आदर कर. कारण जेव्हा कॉल येईल तेव्हा तू फक्त आनंद नाहीये, तू आतूनही अनुभव जातील. आणि आजची रात्र तुझ्यासाठी विशेष आहे. तुझ्या मनातील ती आशा थोड्या वेळेस प्रत्यक्षात बदलणार आहे. कधी कधी आपण फार धावपळ करतो, सगळीकडे शोधतो, पण समाधान आतूनच सुरू होतं. स्वमत मन शांत राहिलं की आनंद आपोआप येतो. इतक्या दिवसाची वाट पाहिली, त्याची किंमत आता तुला समजेल. कुठल्याही गोष्टीसाठी घाबरू नकोस, कारण आता स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी उभे आहे. आज तुझ्या घरात एक हलकी मुस्कान दिसेल. तुझा आता ताण आता कमी होईल, घाण्यापेक्षा आता शांततेत आवाज येईल आणि आता तुझ्या घरात हसणं परत येईल. जुन्या वाद विसरले जातील, एकमेकांना समजून घेणं वाढेल. स्वामी समर्थ म्हणा, आनंद बाहेरून येत नाही, तो मनातून उगवतो. आज तुला वाटेल सगळं ठीक आहे, मी सुरक्षित आहे, हीच तर खरी जादू आहे. तुझ्या मनात विश्वास ठेवा, भीती कधीच कमी होत नाही आहे. थोडा वेळ स्वतःसाठी काढ, थोडं शांत बस, मनाच्या आवाजाला एक. स्वामी म्हणतात, जे काय मनापासून हवं असतं ते वेळेवरच मिळतं. आजची रात्र तुला शिकवेल धैर्य आणि संयम किती मोठे शस्त्र आहे. तुझ्या आयुष्यात आणखी एक चांगला दिवस येणार आहे. आजचा क्षण फक्त सुरुवात आहे. कदाचित एखादी चांगली बातमी येईल, कदाचित एखादीपेक्षा चांगलं नातं मिळणार आहे आणि किंवा कामात प्रगती होईल. स्वामी म्हणतात, सर्व काही योग्य वेळेत घडते, धैर्य ठेवा. आज तुझ्या आता मनात एक नवीन ऊर्जा येईल. किंचित आता दुःख मागे जाईल, स्वतःला मोकळं वाटेल. घरी जे काही वातावरण आहे तेही बदलायला सुरू होईल. म्हणून घरात प्रेम ठेवा, शब्दांपेक्षा संमत ठेवा. स्वामी समर्थ सांगतात, मन शांत ठेवा, माणूस कधीही हरत नाही. आज तुला आनंदाच्या बातम्या येतील, पण आधीच आनंद हृदयाला जागा मिळेल. ज्या मनातील प्रत्येक छोटासा विचार स्वामी समर्थ पाहते, ते तुला योग्य मार्ग दाखवतात. कधी कधी वाटतं मी खूप उशीर केलं. स्वामी म्हणतात, उशीर फक्त शिकण्यासाठी होता, दडपणासाठी नाही. आजचा दिवस तुला शिकवेल विश्वास, संयम आणि प्रेम किती शक्तिशाली आहे. तू आतापर्यंत जे काय सहन केलं ते तुला फळ देणार आहे. तुझ्या घरात शांतता आहे, पण आतल्या मनात अजून काही धडधड चालू आहे. तू कालपर्यंत जे ऐकावंसं वाटतंय ते ऐकायला मिळते, पण अजूनही मनात प्रश्न आहे, खरंच माझ्यासाठी आहे सगळं बदललं आहे का, मी तयार आहे का. हे नैसर्गिक तुम्हाला विचार येत आहेत, कारण तू स्वतःच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाला महत्त्व देतोय. पण आज तुला समजावून सांगायचं आहे, ते क्षण तुझ्यासाठी तयार होतं, सगळं व्यवस्थित मार्गाने जात आहे आणि जे काही येणार आहे ते आता चांगलंच येणार आहे. आता तू शांतपणे डोळे बंद कर, श्वास घेतला हळूहळू बाहेर सोड. तुझ्या मनातील ताण, भीती, शंका सगळं हळूहळू विरघळत चाललंय. जसं पाण्यात लहान लहान ढग विरघळतात, तसं तुझं मन आता हलकं होत जाईल. तू आठव किती दिवस तू वाट पाहत होता, कधी एखाद्या निर्णयाची, कधी एखाद्या नोकरीची, कधी एखाद्या यशाची. ते दिवस आता खूप कठीण होते. तुझं मन थकलेलं होतं, शरीर थकलं होतं, पण हळूहळू तुला समजेल की वाट पाहणे व्यर्थ नाही होतं आता, कारण याच मार्गाने तुला विश्वास मजबूत झाला आहे. तुझी धैर्य आता वाढली आहे, तुझं आता मन शुद्ध आणि स्थिर बनलं आहे. आता त्या 2 मिनिटात येणारा कॉल फक्त एक साधा कॉल नाही, तो तुझ्या मेहनतीचा, तुझ्या धैर्याचा, तुझ्या विश्वासाचा फल प्राप्त क्षण आहे. तो आता कॉल तुझ्या आयुष्यातील बदलाचा संकेत देतोय, ज्यामध्ये हळूहळू तुझ्या मनात एक नवीन ऊर्जा जागृत होते. तुला कदाचित आठवेल, कधी रात्री तू जागा असताना फक्त स्वप्न पाहत होता, कधी सगळी आता ठीक होईल आणि त्या स्वप्नांमध्ये तुझ्या मनाची भीती वाढवायची. पण आता त्या स्वप्नांची प्रत्यक्षात आता सुरुवात होते. तुझ्या घरात हलकं वातावरण असेल, एक आनंदाचा स्पर्श असेल, ज्या मुलांच्या हसण्यामध्ये, ज्या घरच्या प्रत्येक छोट्या गोष्टी तुला आनंद दिसेल. आणि लक्षात ठेव, हा आनंद फक्त बाहेरून येत नाही, तो मनाच्या श्रद्धेतून, विश्वासातून येतो. तू जे काही सहन केलंय, ते काही शिकलायस, ते सगळं आता तुला बळ देणार आहे. तुझ्या आता डोळ्यात आता पाणी येईल, पण ते आनंदाचं असेल. तुझ्या चेहऱ्यावर आता हसू येईल आणि ते मन आता शांत होईल. आणि ज्या तुझा खूप काही काळजी घेत होता, त्याचा आता परिणाम तुला हळूहळू जाणवेल. तुझ्या आयुष्यातील ज्या अडचणी तुझ्या आता मार्ग अडवायच्या, त्या आता हलक्या पडतील. ज्याने तुला कमी लेखले, त्यांना आता स्वतःहून तुझं आता मूल्य समजेल. तुझ्या मनातील भीती आणि शंका आता मागे पडतील. काय होईल हा प्रश्न, सगळं चांगलं होईल याबद्दल आता आहे. तुला माहिती आहे का, दुःख आणि अडचणी फक्त शिकण्यासाठी येतात, ते तुला कमजोर करण्यासाठी नाही, तुला मजबूत करण्यासाठी येतात. आता तुझे काय अनुभवलं आहेस, शिकलायस आणि त्यातून आता नवीन ताकद मिळाली. तू पाशील घरात सगळे नीट होईल. जे काही मनात गडबड होती ते आता सोपं होईल. तुझ्या मनाचा विश्वास जागृत होईल. तुझ्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. तू आता पुन्हा स्वप्न पाहशील, तू पुन्हा प्रयत्न करशील, तू पुन्हा असशील, कारण तुझ्या आयुष्यात आता बदल येणार आहे. या गोष्टीसाठी तू खूप काळजी आता करत होता, ते आता घडतील. तुझ्या आता हातातील मेहनत फळ देईल. तुझ्या मनातील शंका दूर होतील. तुझ्या डोळ्यातील आशा निर्माण होईल आणि पूर्ण होईल. आता ते काय लक्षात ठेव, प्रत्येक आनंदाच्या क्षणाची तर सुरुवात मनाच्या शांततेने होते. तुझ्या मनात जर विश्वास असेल, तुझ्या हृदयात आशा असेल, तर कोणतीही अडचण आता तुला थांबवू शकत नाही.
तुझ्याकडे आता हळूहळू लहान आता छोट्या गोष्टी आता बदलतील, ज्या तुला आता लोकांशी निराश केले होतं ते स्वतःहून बदलतील. ज्याने तुला कमी लेखलं त्यांना तर तुझं यश दिसेल. तुझ्या मनात आता शांतता मिळाली आहे. तुझ्या घरात आता उजेड भरला आहे. तुझ्या मनाचा विश्वास जिंकला आहे. तू हसशील, तू आनंदाने बोलशील, तू स्वतःसाठी जास्त आता वेळ घालवशील. कारण आता तुला समजलं आहे, ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याच्यावर स्वामी समर्थ कायम राहतात. आता तुझ्या आयुष्यात प्रत्येक दिवस नवीन आशा घेऊन येईल, नवीन संधी उघडेल, नवीन प्रेम आणि आनंद भेटेल. तुझ्या मनातील ती मोठी इच्छा जी तुला आता खूप दिवस ताणत होती ती आता पूर्ण होईल, कदाचित हळूहळू पण नक्की. हवे म्हणतात आता तुझ्या घरात आनंदाची लाट येणार आहे. तुझ्या हृदयात नाही, तुझ्या प्रत्येक श्वासात आनंद भरला जाईल. तू वाट पाहत होशील, जे काही दिवस गेले ते तरी वाट थांबली नाही, कारण त्या प्रतीक्षेत गती मिळाली नाही. कारण जेव्हा श्रद्धा आता खऱ्या मनापासून असते तेव्हा देव स्वतः तुझ्या मार्गावर येतो. आता तुझे डोळे मीट, आता हलके जोड, मन शांत कर आणि जरा तुझ्या डोळे आता हळू श्वास घे. ज्या श्वासात तू आनंद शोधते, या श्वासात तुझं मन स्थिर होते. या श्वासात तुझ्या मनातील भीती हळूहळू निघून जाते. तू विचार कर आहेस कधी आता येईल ही आनंदाची बातमी, काय बदल होईल माझ्या आयुष्यात. सत्य सांगतो, बदल येत आहे. ते लहान लहान गोष्टीतून येत आहे. तुझ्या दिवसाच्या सुरुवातीपासून, तुझ्या घराच्या प्रत्येक खोल्यातून, तुझ्या घराच्या प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यापासून. आता लक्षात ठेव, जे आता ज्या क्षणी तू वाट पाहतो आहेस त्या क्षणापासून मोठा आता आनंद तुझ्या आत आता तयार झाला आहे. जो काही तुझ्या धैर्यात आहे, तुझ्या संयमात आहे, तुझ्या विश्वासात आहे. सर्व काही बाहेर आता येईल. कॉल येईल, संदेश येईल, किंवा आता कोणी थेट तुझ्या आयुष्यात येईल. परंतु महत्त्वाचे काय, हे सर्व आता अनुभव तो आता आधीचे मनाने स्वीकारण्यास तयार झाला आहे. मला सांग, मी तयार आहे, मी विश्वास ठेवते, मी आनंदासाठी तयार आहे. आणि तुझ्या आता हृदयात आता प्रेम आता देण्यात आता दया भरली आहे का? तू आज आता फक्त कॉलसाठी उत्सुक नाहीस आहे, तू फक्त जीवनातील प्रत्येक सुखासाठी तयार झाला आहे. हे लक्षात ठेव. आता काय आनंद फक्त प्राप्त होणं नाही आहे, ते आता तू आता वाट देण्यासाठी आहे. तू आता इतरांशी सामायिक करण्यामध्ये आहे. आता विचार कर, जर कॉल आला तर काय करशील? आणि तुझ्या हृदयात आता कृतज्ञता निर्माण होईल आणि हसशील आणि म्हणशील धन्यवाद स्वामी समर्थ. पण जर आता कॉल आला नाही तर निराश होऊ नकोस, कारण देवाला वेळ माहीत आहे. आणि जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा तुला आता मिळेल ती सर्वात सुंदर आणि योग्य बातमी. तुझ्या घरात जेव्हा आनंद येईल तेव्हा पहा, आता फक्त साध्या गोष्टीत आनंद कसा दिसेल, शेवटच्या क्षणातून येणाऱ्या आशेतून कसे आता जीवन बदलेल, आणि शेवटी छोट्या छोट्या गोष्टी हसऱ्या चेहऱ्यातून कसं प्रेम उगवतं. तू आतून आता तयार राहिलास, तू संयम ठेवलाय, तू श्रद्धा जपलीस, हीच तर खरी विजयाची कहाणी आहे. आता एक क्षण आता आणखी हळू द्या, मन शांत कर आणि स्वतःशी बोला, मी योग्य आहे, मी पात्र आहे, माझ्या आयुष्यात चांगलं येणार. ही भावना तुझ्या शरीरातून वाहत राहील. तुझी ऊर्जा ती घरात भरून राहील. जिथे तू राहतो तिथे प्रेम वाढते, जिथे तू चालतो तिथे आनंद पसरते, जिथे तू विचार करशील तिथे आता तुझी सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. आजच्या या क्षणाने तुझं महत्त्व लक्षात येईल. ही क्षणिक आता प्रतीक्षा तुझ्या जीवनात नवीन दिशा देईल आणि तुझ्या मनातील भीती आता हळूहळू निघून जाईल. तुझ्या हृदयात स्थिरता येईल, तुझ्या आत्म्यात आता आनंद निर्माण होईल. मला लक्षात दे, जे तुला पाहिजे ते येणार आहे. तुझ्या मनातील ती इच्छा आता फक्त तुझ्याशी बोलणार नाही. 2 मिनिटात येईल कॉल, आनंद बदलेला, तुझ्या हृदयात नवे रंग उधळलेला. तू वाट पाहत होता, वर्षभर किती धैर्याने जीवत रात्र आता संघर्ष करत, मनात एक छोटासा दीप लावला. आता तुझ्या प्रत्येक अश्रूने तुझ्या आत्म्याला पोषण दिलंय, तुझ्या प्रत्येक प्रयत्नाने तुझ्या आता धैर्याला आधार दिलाय. आता लक्षात दे बाळा, आनंद उशिरा येतो, पण जेव्हा येतो तो आयुष्यभर तुझ्या सोबत राहतो. फोन वाजेल, तुझ्या मनाची धडपड वाढेल, आणि तुझ्या हृदयात गोड गाणं उठेल आणि स्वप्नात साकार होतील. तुझ्या आता आयुष्यातल्या या दिवसांच्या आठवणी, जेव्हा तू एकटाच बसला, रडला, परंतु हार मानली नाही, त्या प्रत्येक क्षणाने तुला शिकवलं सहनशीलता राखायला आणि श्रद्धा ठेवायला आणि विश्वास ठेवल्यास काही शक्य अशक्य नाही आहे. स्वमंत्र भीतीला दूर कर, रागाला विसर, प्रेमाने भर, विश्वास ठेव, प्रत्येक अडचणीतून मार्ग शोधशील. ज्या वाटा बदलेल्या होत्या त्या आता केल्या नाही ते त्या तू पार करशील. ज्याने हसण्याची ताकद हरवली होती तू परत मिळवशील. आनंदाची ही बातमी फक्त बाह्य घटना नाही, ती तुझ्या मनात निर्माण होते, ते तुझ्या आत्म्यात स्पर्शदाय होते, ते तुझ्या आता हृदयात आता स्वतःवर प्रेम करशील. जेव्हा तू इतरांना माफ करशील तेव्हा तू कृतज्ञ राहशील, तेव्हा तू आनंद तुझ्या मनात प्रत्येक श्वासात पोहोचेल. तुझ्या हृदयात आता विश्वास उमटला पाहिजे, कारण आयुष्य फक्त संघर्षात नाव नाही, ते प्रेमाचं, धैर्याचं आणि श्रद्धेचं नाव आहे. स्वाभिमान बाळा, जेव्हा तू स्वतःला समजून घेऊ लागशील तेव्हा बाह्य यश तुला नक्कीच भेटेल. तुझ्या मेहनतीचं फळ तुला नक्की मिळेल. तुझ्या आतल्या आता शक्तीचा उपयोग तू शिकशील आणि प्रत्येक संकटात तुझ्या हसण्याने सामोरे जाशील.
तुझ्या आयुष्यात नवे दिवस येतील, जिथे तर प्रत्येक सकाळी आनंद घेऊन येईल, तिथे प्रत्येक रात्री तर शांती घेऊन ये. भीती, चिंता, राग सगळं विसर. कारण आता फक्त प्रेम, फक्त विश्वास, फक्त हसूच भरत घरभर. तू पाहशील जिथे आता मन शांती, आता काही घाबरत होतं तिथे आता हसत चालायला शिकशील. जिथे मन तुटे होतं तिथे आता दृढतेने उभं राहशील. स्वामी म्हणतात, बाळ, प्रत्येक अश्रू, प्रत्येक दुःखाचं कारण आहे, ते तुला आता सुखाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी आहे. ज्या काळात तू स्वतःवर आता सर्वात कमजोर वाटलं होतं, त्या काळात तू सर्वात मजबूत आता झाला आहे. त्या प्रत्येक क्षणाला महत्त्व दे, कारण प्रत्येक क्षणात तुला काहीतरी शिकवतो. आज जे काही मिळणार आहे ते फक्त तुला आता हक्क नाही आहे, ते तुला मेहनतीचं आणि तुझ्या धैर्याचं फळ आहे. तुझ्या हृदयात प्रेम वाढव, तुझ्या मनात श्रद्धा जागव, तुझ्या आत्म्यात विश्वास फुलव. फोन वाजेल, कॉल येईल, तुझ्या आयुष्यात नवा उत्साह निर्माण होईल. या सणानंतर तू जागशील आणि आयुष्यात खरी किंमत संघर्षात नाही, तर प्रेम, श्रद्धा, धैर्य आणि कृतज्ञते आहे. स्वामी पुन्हा म्हणतात, आता बाळा, आनंद फक्त बाह्य त्या गोष्टीमध्ये नाही आहे, तो तुझ्या मनाच्या शुद्धतेत आहे, तो तुझ्यात आत्मविश्वास आहे, तो तुझ्या श्रद्धेत आहे. जो काळात अविश्वास कायम राहील, तो आनंद कायम राहील. आजच्या या 2 मिनिटात तू फक्त विश्वास ठेव, तो भीतीचा दूर कर, मन शांत ठेव आणि प्रत्येक क्षणाचा आदर कर. कारण जेव्हा कॉल येईल तेव्हा तू फक्त आता आनंद नाही, तू आतून आता आनंद अनुभवशील. आजची रात्र वेगळी आहे. तुझ्या मनात जी आशा दडलेली होती ती आता उघडणार आहे. तू इतक्या दिवसाची आता वाट पाहिली, तू आता रोज आता चिंता केलीस, तुझ्या प्रयत्नांना आता फळ मिळणार आहे. स्वामी म्हणतात, धैर्य आणि संयम हाच खरा खजिना आहे. तू एखाद्या मोठ्या गोष्टीची वाट पाहिली असेल, पण आज तुझ्या आता घरात छोटी छोटी आनंदाच्या क्षणाची सुरुवात होणार आहे. कोणत्याही परिस्थिती घाबरू नकोस. भीती आता फक्त तुझं मन कमवू करते. आज घरात शांततेचा अनुभव होईल. वडील, माता, मुलं आणि जवळचे लोक थोडे आता अधिक समजून घेतील. स्वामी म्हणतात, जे प्रेमाने वागतात त्याचं खरी ताकद जपतात. आज स्वतःला एक वेगळं दे, मनात एक श्वास घ्या आणि विचार करा, सगळं ठीक होईल. तू आतापर्यंत जे काही सहन केलं तेच उद्या तुझ्या आता जीवनात मोठं योगदान करेल. आजची रात्र तुला वाटेल मी एकटा नाही आहे, माझ्यासोबत काहीतरी उच्च शक्ती आहे. स्वामी सांगतात, ज्या घरात आता विश्वास असतो त्यातच चमत्कार घडतं. आता तू काय थोडंसं जास्त आज कोणाला तरी प्रेमाने मिठी मार. घायची गोष्ट वाटली पण ती घरातील आनंद वाढवेल. तुझ्या मनातील चिंता आता हळूहळू दूर होतील आणि जेव्हा तो फोन किंवा चांगली बातमी येईल तेव्हा तुला तर जास्त आनंद होईल. स्वामी म्हणतात, तुझ्या घरात थोडा बदल सुरू झाला आहे. शब्दात सौम्य ठेवा, मनामध्ये प्रेम ठेवा. आता तुला वाटेल, मी जरी आता छोटा असलो तरी माझ्या जीवनात मोठा बदल येऊ शकतो. जुना वाद विसर, जुना त्रास मागे सोड. स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि भावी दिवसांसाठी नवीन सुरुवात कर. तुझ्या हृदयात विश्वास ठेवा. स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहे, जे तुझं आता मार्गदर्शन करत आहे. आजची रात्र तुला शिकवेल, आनंद बाहेरून येत नाही, तू आतून उगवतो. मन शांत ठेवलं की चांगले त्या बातमी कधी उशीर करत नाही. स्वामी सांगतात, त्याच्या प्रयत्नांना फळ येणार नाही. तुझ्या घरात आता हलकं आता वातावरण येईल, हसणं परत येईल. आजपासून थोडासा वेळ स्वतःसाठी काढ. मन शांती, विश्रांती दे. जुन्या त्या त्रासांना मागे सोड आणि आनंद स्वीकारण्यासाठी तयार राहा. तुझ्या त्या मनात आतापर्यंत प्रत्येक प्रश्न होते, मी आता कधी सुखी होईल, माझ्या प्रयत्नांना फळ कधी मिळेल, इथं अडचण कायम राहणार का, हे सगळं आता मागे टाक. कारण जे काही येणार आहे ते फक्त तुझ्या आता सही चांगल्या कर्माचं फळ आहे. तुझ्या धैर्याचं, तुझ्या प्रामाणिकपणाचं, तुझ्या मेहनतीचं उत्तर देणारं क्षण आहे. आजचा दिवस साधा नाही, तो खास आहे. तुझ्या घरात आता हलकं वातावरण आहे, काहीतरी बदलणार आहे, काहीतरी नवीन उगवणार आहे. तू आठव, किती तर दिवस तू सतत चिंता करत होता, कधी तर दिवस एखादी बातमी ऐकायला घाबरत होता, कधी स्वतःला दोष देत होता, मी कसं का झालो, मी का अपयशी ठरलोय. ही सर्व आता भावना आता विसर. कारण आता तुझ्या आयुष्यात एक नवीन सूर उगवतोय, एक सूर जो तुझ्या मनातील अंधार दूर करतोय. मी तुझ्या हृदयात आता आनंद भरतोय. फोन वाजेल आणि तुझ्या कानात आवाज येतोय, कदाचित एक साधा आवाज, पण त्यामध्ये अशा शब्दांचा समावेश असेल की आता तुझ्या आता ज्यांनी तुला आता दुखवले, मनातल्या ताणाला हलकं केलं, ज्यांनी तुला डोळ्यात हसू आणले, ते तुझ्या हृदयात आनंद भरला आहे. आता तू आठव, किती दिवस वाट पाहिली होती, कधी आता निराशेने, कधी आशेने, कधी संकोचाने. आज ते प्रतीक्षा आता पूर्ण होत आहे. तुझ्या हाताला आता फोन आता तुझ्या यशाचा संकेत देतोय. आणि आता लक्षात ठेव, देव जेव्हा देतो तेव्हा तो अचानक देतो. तो गाजावाजा करत नाही, तो मोठा आवाज करत नाही, तो फक्त शांतपणे योग्य वेळ येईपर्यंत काम करतो. तुझ्या घरात हलके प्रकाश पसरतोय. जिथे अंधार होतं तिथे आता एक नवा किरण उगवतोय. जिथे चिंता होती तिथे आता आशा बोलते, जिथे आता भीती होती तिथे आता विश्वास वाढतोय.
तू पाहशील घरातील प्रत्येक सदस्य आता खुश होईल. प्रत्येक आता मुलांचे हसू, तुझ्या आता जोडीदाराचे स्मित, तुझ्या वडिलांची समाधाची नजर, सगळं आता तुला तर सांगेल की सगळं नीट चाललंय. आता तू स्वतःच्या मनात बघशील तू किती आता मजबूत आहे, किती धैर्यशील आहेस, किती वेळा तू हार आता मानली नाहीस, किती तुझी खरी जिंक आहे. तुझ्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येतील, हे पण अश्रू दुःखाचे नाहीत, ते अश्रू आता क्षणाचे आहेत. हे क्षण आता ते सांगतं सगळं चांगलं होत आहे. तुझ्या आयुष्यातील अडचणी आता हळूहळू हलक्या होत आहे. तुझ्या मनातील शंका आता मागे पडते. ज्या अडचणी तुला वाटायचं कधी ते संपेल, ते आता तुझ्यासाठी आता शिकवण बनतील. तुझ्या आता घरातल्या लहान छोट्या क्षणात आता आनंद आहे, ज्याने तुला आता इतके दिवस दुखावलं ते आता तुझ्या आता यशाला पाहून आनंदी होतील. ज्याने तुला तर कमी लेखले ते त्याला आता धैर्याने आणि यशाचा पाहून आता आनंद करतील. तुला आठवत आहे की किती वेळा तू स्वतःला दोष देत राहत आहे, किती वेळा तू स्वतःची क्षमता कमी समजत होता. पण आता तुला कळेल तुझं मन आता मजबूत आहे, तुझं हृदय पवित्र आहे, तुला त्या धैर्याला काही थांबवू शकत नाही. हे लक्षात ठेव. आनंद बाहेरून येतो पण खरी सुख आता शांत मनातून येते. तुझ्या मनात जर विश्वास असेल, तुझ्या हृदयाला निष्ठा असेल, तर कोणीही आता अडचण तुला थांबवू शकत नाही. तू पाहशील घरातल्या प्रत्येक छोट्या गोष्टी बदल जाणवेल. ज्याने तुला दुःख दिलं आहे ते आता स्वतःहून समजून घेतील. ज्याने तुला तर अपमान केला आहे ते तर धैर्याला तर पाहून बोलतील. तुझ्या आता मनाला आता शांती मिळाली आहे, तुझ्या घरात आता आनंद भरला आहे, तुझ्या हृदयात आता विश्वास जिंकला आहे. तू हसशील, तू आनंदाने बोलशील, तू स्वतःसाठी जास्त वेळ घालवशील, कारण आता तुला समजलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवला त्याच्यावर स्वामी समर्थ कायम राहतात. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस नवीन आशा आता घेऊन आली आहे. प्रत्येक संधी घडेल, नवीन प्रेम आणि आनंद भेटेल. स्वामी म्हणतात तू ज्या क्षणाची वाट पाहतोय तो क्षण आता जवळ आलाय. तुझ्या मनातील ती मोठी इच्छा, तुझा विश्वास, तुझी श्रद्धा हे सर्व आता एकत्र येऊन तुला तर आनंद देणार आहे. जर डोळे मिटे, आता हलके जोड, श्वास हळूच घे आणि मन शांत कर. कारण आनंद फक्त बाहेरील गोष्टीत नाही आहे, तू आतून निर्माण होतो. तुझ्या हृदयात, तुझ्या मनात, तुझ्या आत्म्यात. तू आता विचार करत आहेस कधी येईल ती बातमी, कधी होईल माझ्या आयुष्यात बदल. तर सत्य सांगतो बदल सुरू झाला आहे. तो लहान लहान गोष्टीतून येत आहे. सकाळच्या सूर्यप्रकाशातून घरच्या लहान हसऱ्या चेहऱ्यापर्यंत प्रत्येक क्षण आनंदाची गंध घेऊन येतो. ज्या क्षणासाठी तू तडफडत होता त्या क्षणापूर्वी तू आधीच तयार झालायस. तुझ्या आता मनात आता जागा तयार झाली, जिथे आनंद बसत होता तिथे विश्वास स्थिर राहतोय, जिथे शांती होती ते कळायला आता येईल, संदेश येईल किंवा आता कोणीतरी थेट तुझ्या आयुष्यात येईल. परंतु महत्त्वाचे काय, हे सर्व आता अनुभव तू आधीच्या मनाने स्वीकारण्याचा तयार झालाय. मनात सांग मी तयार आहे, मी विश्वास ठेवतोय, मी आनंदासाठी तयारी करतोय. आता हीच तर खरी ताकद आहे, हीच तर खरी शक्ती आहे, तुझ्या हृदयाला आनंद देणारी शक्ती. तू आता जेव्हा फक्त वाट पाहतोय तेव्हा मन धगधग होते, पण लक्षात ठेव धगधगपणा हीच तर तुझं हृदय जिवंत असल्याचंच लक्षण आहे. त्या धगधगपणाचं धान्य दे आणि त्यामुळे त्याला शांत कर. विश्वास हळूच घे आणि मन स्थिर कर. कारण जेव्हा मन स्थिर करतं तेव्हा आता योग्य निर्णय घेतला जातो, तेव्हा योग्य संवाद साधला जातो, तेव्हा योग्य कृपा होते. ही 2 मिनटं फक्त वेळ नाहीत, ही 2 मिनटं तुझ्या मनात जागृत करणारी आहे. तुझ्या मनात आता 2 मिनटं आत्मविश्वासाला प्रबळ करणारे, ही 2 मिनटं तुझ्या भविष्याची दिशा देणारी आहे. आता स्वतःला विचार, मी खरंच आता काय शोधतो आहे, पैसा, यश की मन शांती? तुझ्या घरातच तुझा मार्ग आहे. तुझं आता जेव्हा शांत होतात तेव्हा घर आता शांत होतं. तू जेव्हा विश्वास ठेवतोय तेव्हा आता घर आशा वाढवते. तुझ्या एका सकारात्मक विचाराने पूर्ण वातावरण बदलू शकतं. तुझ्या सकारात्मक वागणुकीने इतरांवरही प्रेम आणि विश्वास निर्माण होतो आहे. आजपासून तक्रार कमी कर. काय माझ्याबरोबरच हे विचारणं थांबव आणि मला आता यापासून काय शिकायला मिळणार आहे ते आता तुला लक्षात ठेवले. आणि हे लक्षात ठेवलंस की हे विचारायला सुरुवात कर. जीवनात ही परीक्षा आहे आणि ही ती तयारीच आहे. तू अजून संपलेलं नाहीस, ही तुझी आता गोष्ट अजून बाकी आहे. हा फक्त एक अध्याय आहे, तो आता खूप मजबूत आहे. कधी तुला स्वतःवर शंका आली पण तू पुढे चालत राहिला, हीच तर तुझी श्रद्धा आहे. तुला पुढे नेईल, तुझ्या प्रत्येक पावलाला तर दिशादर्शक बनवेल आणि तुझ्या प्रत्येक निर्णयाला बळ देईल, तुझ्या प्रत्येक दिवसाला तर आशा देईल. आणि आता एक क्षण डोळे मिळ, हात जोड आणि मनात हळूच म्हण, जे माझ्यासाठी योग्य आहे ते मला दे. माझ्या घरात आनंद ठेव, माझ्या मनात शांती दे. हे शब्द मनापासून बोल, तुला जाणवेल ताण कमी होते, हृदय हलकं होते, सुख हळूहळू भरते. आनंदाचा कॉल हा प्रतीक आहे. खरं तर आनंद तुझ्या आतच जन्म घेतोय. आज तर तुला फक्त जिंकलायस कारण तुझा विश्वास ठेवलाय, तू धैर्य जपलाय, तू संयम ठेवलाय. कॉल आला तर धन्यवाद दे, नाही आला तरी धन्यवाद दे. कारण कृतज्ञता ठेवणारा माणूस कधी रिकामा राहत नाही. आज तुझ्या हृदयात जे काही नवे सूर्य उगवणार आहे ते तिथे अंधार होता, तिथे आता प्रकाश पसरणार आहे. 2 मिनिटात येईल कॉल गोड बातमी घेऊन, तुझ्या आयुष्यात आनंदाची वारे वाहून येणार आहे.
तू वर्षभर वाट पाहत होता धैर्याने संयमाने तुझ्या मनाच्या खांद्यावर किती दुःखाची सावली होती, किती रात्री जागून तू मन शांत करून तू फक्त आता स्वप्न पाहत होता, विश्वास ठेवून काहीतरी चांगलं होईल. आता लक्षात ठेव बाळा, हे स्वप्न साकार होणार आहेत. तुझ्या हृदयातील प्रत्येक कोपऱ्यात आनंद भरून टाकेल, तुझ्या मनाशी शांतता मिळेल. ते तुला आता कधी कल्पना नव्हती. फोन वाजेल आणि त्या आवाजात तुला आता कळेल तुझ्या आयुष्यात जे काही अपेक्षित होत आहे ते साकार होते. आनंद, आश्चर्य, प्रेम, विश्वास सगळ्यात एकत्र तुझ्या जीवनात सामील आहे. तुला आता वाटेल की अडथळे आले, किती कठीण दिवस गेले, तर तू आता हार मानले नाही. तू आता चालत राहिलास, सगळ्यात दुःखाचं तुझ्या धैर्याचं सामोरं गेलायस, सगळ्यात काळजाला तुझ्या प्रेमाने शांत केले. स्वामंत भीतीला विसर, रागाला विसर, प्रेमाने मन भर, विश्वास ठेवून प्रत्येक संकटाचा सामना कर. कारण जे काही येणार आहे ते फक्त तुझा हृदय हक्क नाही आहे, तुझ्या मेहनतचं आणि श्रद्धेचं फळ आहे. आणि प्रत्येकाचा क्षणाचा आदर कर बाळा. आयुष्य हे फक्त वेळ घालवण्याचं नाव नाही, ते प्रत्येकाचा क्षण शिकवण्याचं आहे, अनुभवण्याचं आहे, वाढवण्याचं नाव आहे. जेव्हा कॉल येईल तेव्हा तुला एक नवा आत्मविश्वास मिळत आहे. तू पाहशील तो फक्त धैर्याने विश्वासाने जगतो, ते तर तुला सुख देणार आहे, ते तर तुला आनंद देणार आहे. आनंदाची ही बातमी फक्त बाहेरून येणार नाही, ती तुझ्या हृदयात निर्माण होते, तू तुझ्या आत्म्याला स्पर्श येते, ते तुझ्या स्वतःवर प्रेम करशील, ते तुझ्या इतरांना होता माफ करशील, तेव्हा कृतज्ञ राहशील, तेव्हा तुला आता आनंद प्रत्येक श्वासात पोहोचेल. स्वामी आता तुझ्या आयुष्यात जे काही नवे उगवतील तिथे प्रत्येक सकाळी ते नवीन तुला आता आशा येईल. जिथे आता रात्री तुला शांती आणि समाधान येईल, तिथे भीती, चिंता, राग सगळे विसर. कारण आता फक्त प्रेम, फक्त श्रद्धा, फक्त असं भरत राहर. स्वामी म्हणतात बाळा, प्रत्येक अश्रू आता प्रत्येक दुःखाचं कारण आहे, ते तुला सुखाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी आहे. ज्या काळात तू आता स्वतःवर कमजोर वाटलं होतं, त्या काळात तू सर्वात मोठा झाला आहेस. आता जे काही येणार आहे ते फक्त तुझा हक्क नाही आहे, ते तुझ्या मेहनतीचं आहे, तुझ्या धैर्याचं फळ आहे. तू पाहशील तिथे मन आधी घाबरत होतं, तिथे आता हसत चालायला शिकशील. जिथे मन तुटत होतं तिथे आता दृढतेने उभं राहशील. बाळा, तू तयार आहेस, तुझ्या प्रयत्नाचं फळ तुला आता नक्की मिळेल. तुझ्या मेहनतीने आणि श्रद्धेने तुझ्या जीवनात नवा उत्साह येईल. आजच्या 2 मिनिटात तू फक्त विश्वास ठेव, भीती आता दूर कर, मन शांत ठेव आणि प्रत्येक क्षणाचा आधार कर. कारण जेव्हा कॉल येईल तेव्हा तू फक्त आनंद अनुभवशील नाही, तर तू आतूनही आनंद अनुभवशील. तुझ्या आयुष्यात आता प्रेम आणि विश्वास भरून राहील, सगळे अडथळे मिटतील, सगळ्यात काळजीच्या चिंता दूर होतील, सगळ्या क्षणाची गोड आठवण तुझ्या त्या मनात उतरेल. बाळा, प्रत्येक क्षणाचे महत्त्व दे, प्रत्येक अनुभवाला मनाने स्वीकार. ज्या गोष्टी तुला वेदना देतात त्या तुला शिकवतात, ज्या गोष्टी तुला आनंद देतात त्या तुला वाढवतात. आता तुझ्या हृदयात जे प्रेम वाढवते, तुझ्या मनात श्रद्धा जागव, तुझ्या आत्म्यात विश्वास फुलव. फोन वाजेल, कॉल येईल, तुझ्या आयुष्यात नवा उत्साह निर्माण होईल. त्या क्षणानंतर तू समजशील आयुष्याची खरी किंमत संघर्षात नाही, तर प्रेम, श्रद्धा, धैर्य आणि कृतज्ञता आहे. तर आजचा स्वामींचा संदेश आपण इथेच समाप्त करतो. असे स्वामींचे प्रेम संदेश शिकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. चला तर मग उद्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.